नमस्कार, मी शिवानी स्वामी. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे गंगा नदी. गंगा नदी ही भारतातील अत्यंत पवित्र अशी नदी आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये, हिंदू धर्मामध्ये तिला खूप असं पवित्र स्थान, सर्वात वरचं स्थान दिलं गेलेलं आहे. गंगा नदी भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे आणि तिला राष्ट्रीय नदीचा दर्जा 2008 साली दिला गेलेला आहे. आपली राष्ट्रीय नदी कोणती आहे? गंगा. सर्वात मोठी नदी पण ती आहे. तर गंगा नदी थोडी कॉम्प्लेक्स आहे, म्हणून गंगा नदी मी आज तुमच्यासमोर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला गंगा नदीमध्ये जे जे प्रयाग आहेत ते तुम्हाला लक्षात राहावेत. कोणते कोणते प्रयाग कोणत्या कोणत्या ठिकाणी मिळालेले आहेत. गंगा नदीच्या उपनद्या पण भरपूर आहेत. तुम्हाला एवढी सगळी माहिती लक्षात राहावी यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. सो 4 ग्लेशियर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला मी साईडला ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे की कोणती नदी, कोणते कोणते ग्लेशियर्स आहेत, कोणत्या ग्लेशियर्स मधून कोणकोणत्या नद्या उगम पावल्या आहेत, तुम्ही ते पाहून घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्लेशियर कोणता बघणार आहोत, तर बद्रीनाथ हा ग्लेशियर बघणार आहोत. तर बद्रीनाथ मधून एका नदीचा उगम झालेला आहे, ती आहे विष्णुगंगा. विष्णुगंगाच्याच साईडला एक आहे धौलीगंगा. ह्या दोन नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात ना, त्या ठिकाणी त्यांचा संगम झालेला आहे. संगमलाच संस्कृतमध्ये काय म्हटलेलं आहे, तर प्रयाग म्हटलेलं आहे. आणि त्या प्रयागाचं नाव कोणतं आहे, तर विष्णू प्रयाग. आणि विष्णू प्रयागानंतर जी एक नदी पुढे वाहत येणार आहे ना, तिला आपण अलकनंदा नदी म्हणणार आहोत. अलकनंदा नदीला ज्यावेळेस ती पुढे वाहत येते त्यावेळेस तिला कोणती नदी येऊन मिळते, तर नंदाकिनी नदी येऊन मिळते. त्या ठिकाणी नंदप्रयाग झालेला आहे. अलकनंदा नदी पुढे वाहत आली की तिला एक पिंडर नदी येऊन मिळते. त्या ठिकाणी कर्णप्रयाग आहे. पिंडर नदी आणि अलकनंदा नदीच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटलेलं आहे, तर कर्णप्रयाग म्हटलेलं आहे. आता साईडला तुम्ही जो एक ग्लेशियर बघत असाल तो कोणता ग्लेशियर आहे, तर केदारनाथ नावाचा आहे. केदारनाथमध्ये मंदाकिनी ही नदी आहे. मंदाकिनी नदीचा उगम झालेला आहे. मंदाकिनी नदी ज्यावेळेस अलकनंदा या नदीला येऊन मिळते त्या ठिकाणी रुद्रप्रयाग तयार झालेला आहे. आणि त्याच्या साईडला तुम्ही एक ग्लेशियर बघत असाल जो की गंगोत्री आहे. गंगोत्री ग्लेशियर मधून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे, तर भगीरथी ही नदी आहे. भगीरथी नदी आणि अलकनंदा नदी ज्या ठिकाणी एकत्र येतात ना, त्या ठिकाणी एक प्रयाग झालेला आहे. कोणता आहे, तर तो देवप्रयाग आहे. आणि देवप्रयागानंतर जी एक सिंगल नदी वाहत येते ना पुढे, ती गंगा आहे. म्हणजे गंगा ॲज अ गंगा म्हणून ओरिजिनेट झालेली नाहीये. गंगोत्री आपण खूप ठिकाणी वाचलं असेल की गंगा नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून झालेला आहे, असं नाहीये. गंगोत्री या हिमनदीतून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे, तर भगीरथी. आणि अलकनंदा नदीचा उगम विष्णुगंगा आणि धौलीगंगा या नदीच्या संगमातून अलकनंदा नदीचा उगम झालेला आहे. अलकनंदा प्लस भगीरथी नदी काय झालेलं आहे, तर गंगा नदी. सो गंगा नदी आपण बघितली. गंगा नदी हे जे 5 मी तुम्हाला प्रयाग सांगितलेत ना, हे पंचप्रयाग आहेत जे की उत्तराखंडमध्ये आहेत आणि ह्याच्यावर प्रश्न वारंवार आलेले आहेत. सो तुम्ही हे प्रयाग लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. आता गंगा नदी फ्लो होणार आहे उत्तराखंडमधून, ती उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहे. ज्यावेळेस ती उत्तर प्रदेशमध्ये एंटर करते ना, त्यावेळेस रामगंगा नावाची नदी आहे जी की तिला वरच्या साईडहून, म्हणजे कोणत्या, तर उत्तरेकडून येऊन मिळणार आहे. कोणती नदी पहिली आहे, रामगंगा ही नदी आहे. कोणत्या ठिकाणी, तर कनौज या ठिकाणी येऊन मिळणार आहे. तुम्ही व्यवस्थित स्लाइड बघा ती. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावर एक नदी आहे घागरा नावाची नदी. घागरा नावाची नदी जी की छप्रा या ठिकाणी येऊन मिळणार आहे. छप्रा हे ठिकाण कुठे आहे, तर बिहारमध्ये आहे छप्रा हे ठिकाण. बिहारमध्ये कोणती नदी येऊन मिळणार आहे, तर घागरा नदी गंगा नदीला येऊन मिळणार आहे. ज्यावेळेस ती पुढे फ्लो होत राहणार आहे त्यावेळेस दुसरी नदी एक आहे जी की गंडक नावाची रिव्हर आहे. गंडक नावाची रिव्हर गंगा नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळते, तर हाजीपूर या ठिकाणी. हाजीपूर हे बिहारमध्येच आहे. त्याच्यानंतर बुढी गंडक नावाची नदी आहे. बुढी गंडक नावाची नदी सुद्धा उत्तरेकडून येऊन गंगा नदीला मिळणार आहे. मुंगेर या ठिकाणी मिळते ती. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावर कोसी नावाची रिव्हर आहे. कोसी नावाची रिव्हर कुर्सेला या ठिकाणी गंगा नदीला येऊन मिळते. तर कोसी जी रिव्हर आहे ना, तिला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. का, कारण की ह्या कोसी रिव्हरमुळे ना खूप वेळा बिहारमध्ये पूर आलेला आहे. भयंकर असा पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जीवितहानी वित्तहानी भरपूर वेळा आणि भरपूर प्रमाणात झालेली आहे. सो तिला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. ह्या ज्या 5 नद्या आहेत ना, ज्या उत्तरेकडून येऊन गंगा नदीला मिळतात, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. आता 2 अशा नद्या आहेत ज्या की दक्षिण साईडून मिळणार आहेत गंगा नदीला. त्या 2 नद्यांमध्ये पहिली आहे यमुना नदी आणि दुसरी आहे सोन नदी. यमुना नदी हे जे 3 वर आपण ग्लेशियर्स पाहिले त्याच्या साईडला एक यमुनोत्री नावाचा ग्लेशियर आहे. यमुना नदीचा उगम तिथून झालेला आहे. यमुना नदी पॅरल गंगा नदीला वाहत येते आणि अलाहाबाद म्हणजे सध्याचं प्रयागराज या ठिकाणी ती काय करते, तर गंगा नदीला येऊन मिळते. अलाहाबाद म्हणजे प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे, म्हणजे 3 नद्यांचा संगम. कोणत्या 3 नद्या आहेत त्या, तर गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती ही लुप्त नदी आहे. सो मी डॉट डॉट फॉर्म मध्ये त्या तुम्हाला इमेजमध्ये दाखवलेली आहे. ही कोणती नदी आहे, लुप्त नदी आहे. आणि ह्या 3 नद्यांच्या संगमाला काय म्हटलेलं आहे, प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. जी तुम्हाला मी यमुना रिव्हर दाखवलेली आहे ना, यमुनेच्या 4 उपनद्या आहेत. चंबळ, सिंध, बेटवा आणि केन.
ह्या 4 उपनद्या आहेत त्या पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे अमरकंटक म्हणजे मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी सोन नदीचा उगम झालेला आहे. ती सोन नदी पटना, बिहार या ठिकाणी काय करते तर गंगा नदीला मिळते. गंगा नदी कळालं तुम्हाला. उत्तराखंड पहिलं स्टेट आलं, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश येणार आहे, त्याच्यानंतर बिहार. हे 3 स्टेट आपण कव्हर केले. गंगा नदी पुढे वेस्ट बेंगॉल या ठिकाणी एंटर करणार आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये. जी ती वेस्ट बेंगॉलमध्ये एंटर केल्यावर फराक्का नावाचं एक ठिकाण आहे. फराक्का नावाच्या ठिकाणाहून ती काय करते, गंगेची एक वितरिका बाहेर पडते आणि त्या वितरिकेचं नाव आहे हुगळी. आता वितरिका म्हणजे काय आणि उपनदी म्हणजे काय ह्याच्यात मी तुम्हाला फरक शॉर्टमध्ये सांगते. उपनदी म्हणजे काय, ती उपनदी जी आहे ना ती वेगळ्या, ती स्वतःची स्वतः ओरिजिनेट झालेली असते, तिचा उगम वेगळा झालेला असतो आणि ती नंतर मोठ्या अशा एका नदीला येऊन मिळते, तिला आपण उपनदी म्हणतो. पण वितरिका म्हणजे काय, तर गंगा नदी गंगा म्हणून फ्लो होत होती, पण तिचा एक थोडासा भाग सेपरेट दुसऱ्या दिशेने फ्लो झालेला आहे, म्हणजे गंगेतूनच तो भाग थोडासा बाहेर आलेला आहे. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, वितरिका म्हटलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये डिस्ट्रीब्युटरी म्हणतो आणि उपनदीला इंग्लिशमध्ये ट्रिब्युटरी म्हणायचं. सो वेस्ट बेंगॉलमध्ये गंगेची एक वितरिका बाहेर पडलेली आहे, तिचं नाव काय आहे तर हुगळी आहे. वेस्ट बेंगॉलमधून ती पुढे बांगलादेशमध्ये जाणार आहे. गंगा ज्यावेळेस बांगलादेशमध्ये जाते त्यावेळेस तिचं नाव चेंज होते पद्मा आणि तिला पद्मा नदी म्हटलं गेलंय. ब्रह्मपुत्रा नावाची जी नदी आहे, ब्रह्मपुत्रा नावाची नदी आपल्या गंगा नदीला बांगलादेशमध्ये येऊन मिळते अरीच्या या ठिकाणी. पण जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ना तिला भारतामध्ये ब्रह्मपुत्रा म्हटलेलं आहे, पण ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये जाते त्यावेळेस तिचं नाव जमुना झालेलं आहे. अरीच्या या ठिकाणी ह्या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. पुढे गंगा नदी वाहत जाते. मेघना नावाची नदी तिला उत्तरेकडून येऊन मिळते आणि नंतर बांगलादेशमधून ती बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. हा गंगा नदीचा प्रवास आहे फ्रॉम कुठून तर उत्तराखंड ते बे ऑफ बेंगॉल पर्यंत. हे तुम्ही लक्षात ठेवा. ती किती स्टेट कव्हर करते, तिनं टोटल किती भाग व्यापलेला आहे, तिला कितीच्या किती उपनद्या आहेत, उपनद्यांच्या उपनद्या आहेत अजून, त्याच्यावर काही काही मेन प्रोजेक्ट आहेत. तर ह्याच्यावर वारंवार क्वेश्चन येतात. सो मी तुम्हाला पूर्ण ह्याबद्दलची गंगा नदी इन डिटेलमध्ये मी तुम्हाला त्याच्या नोट्स पण दिलेल्या आहेत. सगळं डायग्राममध्ये तुम्हाला दाखवणं शक्य नव्हतं. सो जे जे दाखवणं शक्य आहे आणि ज्याच्यावरून तुम्हाला गंगा नदी लक्षात राहता येईल तशी इमेज मी बनवलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. पण जे PDF असणार आहे त्या PDF मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये गंगा नदी दिलेली आहे. ती PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, लिंक त्याची, तुम्ही तिथून ती PDF डाउनलोड करू शकता. सो गंगा नदी ही सर्वात महत्त्वाची, जास्त खूप वेळा प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर. सो गंगा नदी मी घेतलेली आहे. सो तुम्ही ती पहा, वाचा, रिवाईज करा, तुम्हाला लक्षात येईल. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.